मिळते ती म्हणजे 5 धावा. बघूया आता पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा पंच नो घोषित करत असताना नो+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या 7 एका चेंडूच्या समाप्तीनंतर. ए बाळांनो काय झालं हा? बघूया आता पुन्हा एकदा नो आणि त्याच्यावर शुभमने घेतलेला आहे बॉलरचा समाचार आणि येतोय हा खणखणीत भगवा षटकार. थँक्यू डीजे. आणि ते आता पंच आपल्याला सांगतील हा चेंडू नो होता का. पंच हा चेंडू नो, एकच बॉल झालेला आहे या षटकातील आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे डबल डिजिट मध्ये 1-4 14 धावा धावफलकावर. तर बघूया पुढचा चेंडू शुभम फेस करतील आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका, त्यावर फक्त एकच धाव. 15 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. तुफानी पारी आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 या संघाकडून आणि पुढे सरसावून मारतोय हा फटका, येतोय हा भगवा षटकार. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस आणि पुन्हा एकदा त्या फटक्याचा चटका लागत असताना बॉलरला. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 27 धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू कमबॅक करत असताना SM आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे माघारी परतावं लागले प्रशांतला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 27. दुसऱ्या षटकासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे विनयची. बघूया विनय आपल्या संघासाठी किती धावा थांबवतोय आणि आघाडीचे फलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू आणि त्यावर कॅच ड्रॉप झालेली आहे आणि शुभम सुरक्षित असणार आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि आता स्ट्राईकला आलेत नवीन फलंदाज प्रफुल यांनी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि त्यावर फक्त एकच धाव आपल्याला ऍड केली जाईल. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 29 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेली आहे. 3 चेंडूंवर फक्त 3 धावा केलेल्या आहेत त्या म्हणजे श्री 11 या संघाने. आता बघूया पुढचा चेंडू प्रफुल कसा फेस करतायत आणि इथे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. इथे कॅच पकडा आणि मॅच जिंका अशी इथे रीत आहे. 4 चेंडूंवर 4 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विनयच्या मार्फत आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरही कॅच ड्रॉप झालेली आहे आणि त्यावरही सिंगल. 5 चेंडू झालेले आहेत धावफलकावर 32 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि येतोय हा प्रफुलच्या बॅट मधनं उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे.
2 षटक झालेली आहेत समाप्त आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 38 38 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली श्री 11 या संघाकडून. तर तिसरा आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे गिरीशची. पहिल्या चेंडूवर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पण एक धाव काही रोखू शकले नाही. तर बघूया पुढचा चेंडू गिरीश स्ट्राईकला ते प्रफुल आणि फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही प्रफुल यांना. बघूया तिसरा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा खणखणीत षटकार. आणि इथे जी मुननकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. अतिशय डॅशिंग असे आपल्याला त्यांचे थँक्यू डीजे. श्री 11 संघाने अतिशय उत्कृष्ट असं प्रथम फलंदाजी करत असताना 50 रनांचं मापक असं आव्हान ठेवलेलं आहे आणि NB स्पोर्ट्स या संघाला आता फलंदाजीसाठी आमंत्रित करत असताना पहिला चेंडू संजय यांचा आणि पंच दोन्ही आज समांतर करत असताना वाईट चेंडू आणि संजय यांनी हॅट्रिक घेतली तर संघर्षकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे संजय साठी. तर बघूया पहिला चेंडू संजय यांचा आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव 2 धावा संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड केल्या जात आहेत. अजूनही एकही लिगल डिलिव्हरी टाकलेली नाही संजयने. तर बघूया पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू एक चेंडू 2 धावा धावफलकावर. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकत असताना संजय कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पुढचा चेंडू बघूया संजय यांचा पुन्हा एकदा त्याच रीतीने फेकण्याचा प्रयत्न आणि त्यावर 1 धाव. 3 चेंडू झालेले आहेत. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये 3. अतिशय संत गतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते NB स्पोर्ट्स या संघाकडून. आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे विनय आणि डॉट डॉट डॉट. पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावर 1 धाव.
आता विनय स्ट्राईकवर. 3 चेंडू झालेले आहेत आणि इथे घडतंय काय, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू फेकला गेला आणि पंच नो घोषित करत असताना अवांतर धाव संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 5 धावा. पुढे ससावून मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली सुशांतच्या मार्फत. सुशांतसाठी इथे टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय उत्कृष्ट असे फिल्डर आहेत सुशांत. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. 5 चेंडू झालेले आहेत. बघूया शेवटचा चेंडू. संजय पुन्हा एकदा ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे अतिशय उत्कृष्टरित्या फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे फलंदाजाला माघारी परतावं लागलंय रनआउटच्या स्वरूपात. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. डीजे थँक्यू डीजे. दुसरा षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाज पाहत आहोत निनाद. जबाबदारी सोपवलेली आणि पहिला चेंडू फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावर येतोय हा खणखणीत षटकार. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुढे चालत असताना 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू फुलटॉस हाताळत असताना निनाद. बघूया आता पुढे कमबॅक करतायत का. पुढच्या चेंडूवर सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13 धावा. पुढील चेंडू निनाद यांचा आणि इथे कॅच ड्रॉप झालेली आहे आणि आपले जवळचे मित्र प्रसाद यांच्या मार्फत इथे कॅच ड्रॉप झालेली आहे. अनिलजी भोईर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेलकम अनिल दादा. अनिल दादाला पण आपण पाहिलं मिलेनियम मार्केट या संघाकडून गोलंदाजी करताना फिरकीचे जादूगार त्यांना मानलं जातं. पहिला काळ खूप गाजवलेला त्यांनी फिरकीच्या जादूवर. तर बघूया इथे 2 चेंडू झालेले आहेत. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 13 धावा. आता बघूया पुढचा चेंडू निनाद. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात प्रसाद आणि इथे नो घोषित करत असताना स्क्वेअर लेगचे पंच पराग भोईर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नो पंच घोषित करत असताना नो+1 अतिरिक्त 2 धावा इथे ऍड केल्या जातील. 16 धावा धावफलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजे 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. तर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये आणि इथे निर्धाव चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला लेग ब्रेकच्या स्वरूपात. आणि 3 चेंडू झालेले आहेत. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 16. आणि इथे फलंदाज होईल बाद. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. तर नवीन बॅटर आलेले आहेत. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील या संघाला. पुन्हा एकदा लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला आणि ते झालंय काय, कॅच ड्रॉप झालेली आहे प्रफुल्ल कडून. नारू त्यांच्या टी शर्टवर नाव ठेवलेलं आहे नारू. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे फक्त एकच धाव ऍड केली जाईल. षटक समाप्त झालेलं आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावा. आता शेवटच्या षटकामध्ये
32 धावा तब्बल पाहिजे. आता बघूया सुशांत आपल्या संघासाठी किती सफलदायक ठरतायत ते. पहिला चेंडू सुशांत यांचा ऑफ ब्रेक आणि फुलटॉस चेंडूवर येतोय हा चौकार. NB स्पोर्ट्स या संघाला सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा येतोय हा षटकार. कॅच ड्रॉप झालेली आहे आणि इथे मैदानात घडतंय काय, वारंवार चुका आणि चुकांवर वारंवार 6.